हाय गाईज, स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये. तर आज मी बनवत आहे अंडा बिर्याणी. चला तर मग बघूया. तर इथे मी 3 कांदे घेतले आहेत, 3 टमाटर घेतले आहेत आणि त्यांना मस्त सोलून घेत आहे. कांद्यांना छिलके काढून घेत आहे. तसंच छिलके काढले, त्यांना मस्त धुतलं आणि असे लांब लांब कापून घेत आहे. कारण की आपल्याला याला ना तळायचं आहे. म्हणजे मस्त ब्राऊन कलर होईपर्यंत तळायचं आहे. तर आपल्याला असे पतले पतले असं लांब साईज मध्ये कापून घ्यायचे आहेत. तर इथे मी कांदा आणि टमाटर तसंच सेम कापून घेतलं आहे. असं मस्त स्लाइस, पतल्या पतल्या स्लाइस मध्ये. कारण की आपल्याला बिर्याणीमध्ये असंच घालायचं आहे ना, ते तर मस्त मॅच झालं पाहिजे म्हणून त्याच्यामुळे थोडं पतलं करून घ्यायचंय. तर इथे मी 3 कांदे कापून घेतले, 3 टमाटर कापून घेतले आणि इथं इथे मी माझी मुलगी आहे, तिला बोलत आहे. ती शाळेच्या वाऱ्यात मला काहीतरी सांगते, तर मी तिला बोलत आहे. तर इथे मी सगळं हे कापून घेतलं. तर चला आपण आता कढाई ठेवूया. तेल इकडे गरम करायला ठेवलं होतं. तर हे बघा, त्याच्यात कांदा घातला. तर हे कांदा आपल्याला मस्त याचा मस्त कलर एकदम गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला याला कुरकुरीत भाजायचा आहे. तर आपण तोपर्यंत इकडे साईडला अंडे फ्राय करून घेऊया, थोडे हलकेसे शालो फ्राय करून घेऊया याला. तर तिकडं आपला कांदा पण परतत आहे आणि इकडं अंडे पण होत आहेत. तर बघा, कांद्याचा मस्त कलर चेंज होत आहे. तर आपल्याला अजून थोडं याला भाजायचं आहे. एवढ्या तर नरम आहे. तर इकडं अंडे पण आपले मस्त शालो फ्राय झाले आहेत. तर याच्यात आपण थोडीशी चिमूटभर हळद घालायची आणि चिमूटभरच मिरची पावडर. तर याला असं खालीवरी त्याचा कलर लागोस तर मस्त खालीवरी करून घ्यायचं. थोडंसं चिमूटभर मीठ पण घातलं आहे मी. तर हे दोन्ही पण इकडं तयार होत आहेत हलक्या आचेवर. तर तोपर्यंत मी अद्रक लसूण कुटून घेत आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरची पण मी इथं कापून घेतली आहे. तर हे आबडधोबड आपण कुटून घेऊया लसण अद्रक. तोपर्यंत आपला कांदा मस्त तिकडं भाजतोय. तर इकडे मी अद्रक लसूण हे केला, कुटला. इकडे कांदा पण आपला मस्त भाजून निघला. एका साईडला काढून ठेवला, कारण की व्हिडिओ खूप मोठी होत होती, त्यामुळे स्किप केलं, काढलेलं. तर इथे मी आता जिरा घातला, तेजपत्ता घातला, 2-4 हिरव्या मिरच्या घातल्या आणि हे आपण आलू लसण कुटलेलं ते घातलं पेस्ट. तर त्याला आपल्याला मस्त थोडासा हलकासा कलर चेंज होईपर्यंत त्याला पण भाजून घ्यायचं. मग टमाटर घालायचं, मीठ घातलं आणि इथे मी बिर्याणी मसाला घातला आहे, हळदी पावडर घातला आहे आणि थोडासा गरम मसाला घातला आहे आणि हे 3 वस्तू घातल्या आहेत आणि मीठ घातलं आहे. बस एवढंच घातलंय, परत काहीच नाही. तर आता आपल्याला हे टमाटर थोडस नरम होईपर्यंत 5 मिनिटं झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण इथं तांदूळ घेऊया. तर इथे मी 1च कप तांदूळ घेतले, कारण की आम्ही 2घच जण खाणार होतो, तर जास्त नाही घेतलं. तर 1 कप तांदूळ घेतले, त्याला मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. तर इकडे आपलं तोपर्यंत टमाटर पण मस्त शिजून निघलं. बघू शकता तुम्ही, मस्त नरम झालं. आणि मग तिकडे तांदूळ धुतलेले घेतले आणि याच्यात आता आपण घालून देऊया. आणि थोडस तांदूळ टाकल्याच्या नंतर त्याला खालीवरी खालीवरी करून घेऊया मस्त. तांदूळ पण थोडे याच्यासारखे झाले पाहिजे. आपण कसं खालीवरी काही शेकत भाजतोत ना, तसे तांदूळ पण थोडे हे झाले पाहिजे. तर तो 2 मिनिटं त्याला सगळं मिक्स मॅच होस तर खालीवरी करून घ्यायचं. आणि मग आता इकडे आपण अंडे फ्राय करून ठेवलेले आहेत, ते पण टाकून द्यायचे. ते पण थोडेफार खालीवरी करून घ्यायचे, की मस्त मिक्स करून घ्यायचे. तर जसं आता आपण 1 कप तांदूळ घेतलेत, तर त्याच्या हिशोबाने पाणी पण घालायचे आपल्याला. तर ह्यो कांदा आपण भाजलेला पण घातला आणि पाणी पण आपल्या अक्कराने घालायचं. तुम्ही कपाने पण मापून घालू शकतात, कारण की मला अंदाज आहे म्हणून मी अंदाजे टाकलं. तर तुम्ही 1 कप तांदूळ घेतले तर 2 कप पाणी टाकू शकतात. तर थोडासा कांदा मी ठेवला आहे मागे, अर्धा कांदा टाकला आपण भाजल्याला आणि बाकीचा ठेवलाय, ते नंतर टाकली. तर कोथमीर कापून घेतली, तर कोथमीर पण घातली वरून. आणि हे पुदिना आहे, पुदिन्याचे 2-4 पत्ते ते पण घातले, त्याने मस्त स्वाद येतोय. तर थोडं आता आपण हे सगळं टाकलं, आता शिजायसाठी झाकून ठेवूया. तर ही 15 मिनिटं, जास्तीत जास्त हलक्या आचेवर 15 मिनिटात आपली बिर्याणी तयार झाली. बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त बिर्याणी झाली आपली. खरंच खरं सांगते, खूपच खूपच चवदार बिर्याणी बनते. तुम्ही एक बार ना ही बिर्याणी नक्कीच ट्राय करा.
तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपली शिजली बिर्याणी आणि खूप खुले खुले तांदूळ पण शिजलेत. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्ही अशी बिर्याणी बनवून खा. तर भेटूया आपण उद्या नवीन रेसिपी सोबत. चला बनवा बिर्याणी.